वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर पुढे काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। वाल्मिक कराडला अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करण्यात आलेलं नाहीये। सीआयडी आता वाल्मिकची चौकशी करतेय। देशमुख हत्या प्रकरणात कराड लिंक काय आहे याचा तपास सुरू आहे। शिवाय वाल्मिकच्या यापूर्वीच्या 15 गुन्ह्यांमध्ये त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। वाल्मिक कराडला देशमुख हत्येत सहआरोपी करणार। वाल्मिक कडून फरार साथीदारांचा पत्ता शोधणार। वाल्मिकच्या 15 गुन्ह्यांच्या पापाचा घडा भरला। वाल्मिक कराडला सीआयडीनं पवनचक्की खंडणी प्रकरणात अटक केली आहे। खरं तर वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्ये प्रकरणातला संशयित आहे। वाल्मिकचे संतोष देशमुख प्रकरणातलं कनेक्शन शोधणं सीआयडी समोरचं आव्हान असणार आहे। संतोष देशमुखांच्या हत्येवेळी वाल्मिक कराड कुठे होता? आरोपींनी हत्येवेळी वाल्मिक कराडला फोन केला होता का? संतोष देशमुखांना वाल्मिक कराडनं धमकावलं होतं का? फरार आरोपींच्या वाल्मिक कराड संपर्कात होता का? वाल्मिक कराड शिवाय आणखी कोण त्या हत्येत आहे का? हे तपासणं सीआयडी साठी आव्हान असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात घोषणा केल्याप्रमाणे पोलीस महानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठीत करण्यात आली आहे। त्यांच्या टीममध्ये 10 सर्वोत्कृष्ट अधिकारी दिल्याची माहिती आहे। जे त्यांनी सभागृहात सांगितलं होतं ती एसआयटीची स्थापना झाली, तुम्ही सांगितलं मला आता, तर आम्ही त्याच्यात कुठले अधिकारी आहेत, कशा पद्धतीने त्याचं काम असेल त्याची आम्ही माहिती घेऊ। सीआयडीनं वाल्मिक कराडला अटक केली, मात्र त्याला अजूनही संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी केलेलं नाहीये। सीआयडी आणि पोलीस त्याला सहआरोपी करतात का याकडे देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांचं लक्ष लागलंय। काल सीआयडीनं कोर्टामध्ये एक दावा केला की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांना जरी अटक करण्यात आलेली असली तरी मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा ही दोन्ही प्रकरणं एकमेकाशी जोडलेली आहेत आणि त्यांचा सहभाग आम्हाला तपासायचा आहे। तपास अधिकाऱ्यांशी भेटल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? ह्याबद्दल नाही चौकशी झाली, पण त्यांनी जे काही तपास केलेला आहे त्यांना काही आढळून आलं असेल म्हणून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा त्यांनी मांडला मुद्दा। आम्हाला त्यांच्याविषयी त्यांनी काही सांगितलेलं नाही। वाल्मिक कराडवर यापूर्वी 15 गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्या गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी वाल्मिकला पुन्हा अटक केली जाण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिकला सहआरोपी करतात की नाही त्यावर वाल्मिकचं भवितव्य ठरणार आहे। विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड।